त्यांच्या समाधीचं दर्शन करण्याची संधी मिळाली। या ठिकाणी जो प्रस्ताव आपल्या सगळ्यांसमोर आहे, ज्यामध्ये 4 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल अशा पद्धतीची भूमिका मी ज्यावेळेला माहिती घेतली त्यावेळेला आपल्या सगळ्या मंडळींनी दिली आहे। बरोबरीने याला अवर्ग द्यावं असा माननीय आमदार रणजितसिंगजी यांनी जे निवेदन दिलं आहे त्यांचं निवेदन हे आम्हाला मार्गदर्शनच आहे। त्यामुळे त्या पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा सर्व कायदेशीर प्रक्रिया पार करून आपण पुढे नेऊ आणि त्यासाठी लागणारा अन्य जो निधी असेल त्या DPDC मध्ये कालेश्वर महादेव मंदिराच्या पुनर्बांधणी आणि पुनर्रचना यासाठी जो 7 कोटीचा प्रस्ताव आहे तो सुद्धा DPDCत होईल, नाहीतर अन्यथा सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने सुद्धा हा प्रस्ताव त्या ठिकाणी आपण घेऊ। ग्रामपंचायतीने सुद्धा मला निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे। आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की आपली पावनभूमी आहे, आपली श्रद्धा निष्ठा असलेल्या संत गोरोबा काकांच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी मला मिळाली आणि त्याबरोबर ही आपली संत आणि वारीची परंपरा जी आहे याचं किती गुणगौरव आणि कौतुक आणि जगासमोर ओरडून सांगावं इतकं महत्त्व आपल्याला जे वाटतंय ते सुद्धा जगासमोर युनेस्कोपर्यंत नेण्याची भूमिका ही महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आमची आहे। तुमचा आशीर्वाद राहू द्या। आपण सगळे इथे आलात, आपल्याला भेटायची संधी मिळाली, ताई तुम्ही सुद्धा आलात, सर्व अधिकारी आले, त्यांचं मी धन्यवाद देतो, हे स्वागत स्वीकारतो आणि पुढच्या कार्यक्रमाला निघतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।